मला सरकारचा आधार आहे, तुम्हाला आमचा आधार आहे. आम्ही इथं काही विट्टी दांडू गोट्या पतंग उडवायला आलेलो नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा. तसला नाही मी खपून घेणार, पण त्याला सरळ सांगणार आहे तू जर दुटप्पी मारणार असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे. पण माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या 5 ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरीत असतानाच पैसे उचलले जातात. इथल्या नाही, बाहेरच्या तक्रारी आहेत. तशा इथं होऊ नये. जर कुणाची काही कल्पना असेल तर हे किंवा चोरीच विहीर दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं, इथं नाही. पण असं काही इन्शुरन्स, आपला पीक विमा, 1 रुपयात पीक विमा आहे. जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची, जमीन कुठली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात. अशा तक्रारी महाराष्ट्रातल्या, तुमच्याकडे नाही, महाराष्ट्रातल्या. आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो. त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. पण माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे. मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्कारने लागला पाहिजे, तिथं कुठेही गडबड होता कामा नये. कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो. आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू, केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल, राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, डीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल. कुठेही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका. विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत. काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वांपार चालत आलेल्या आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वरून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल. आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला भगिनींना सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडच्याकडनंच होऊन देणार नाही. मी देवेंद्रजींना, एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा
तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये. पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल आणि तो चुकीचं वागत असेल आणि हे नव्याचे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना मी मुक्कामाच्या तयारीने येईल. मी आल्यानंतर कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले आहेत, त्या निवेदनाची मी नोंद घेईल. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या 5 द्या ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे. आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं. हौसे नवसे गौसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. काय आता मी तुमचाच तेव्हा कुठे गेला होता. कुणी कुणाला खंडणी मागितल्याचे कानावर आल्यास त्यांच्यावर मोकोका लावण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेला आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी 30 जानेवारी रोजी त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी भवन जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम केलेले आहेत. हे काम करत असताना मी कधीही जातीपातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही. आपण सर्वांनी जातीय सलोख ठेवायला पाहिजे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आम्ही सगळे प्रमुख शिवनेरी किल्ल्यावर जाऊन महाराजांसमोर जाऊन नतमस्तक होतो. महाराजांचा आदर डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. जर कुणी एखादा गोष्टीत जबाबदार असेल किंवा वेडेवाकडे प्रकार केले असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. विकासाचे काम करत असताना कुणीही कुणाला खंडणी मागण्याचा प्रकार माझ्या कानावर आल्यास मी त्याच्यावर मोकोका लावण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असा दमच अजितदादा यांनी दिलेला आहे. मी भेदभाव करत नाही, पण पूर्वपाल चालत असलेल्या चुकीच्या पद्धतीला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. कधी कधी कुणी पिस्तूल लावून फिरत असतात, पण जो कुणी पिस्तूल लावून फिरेल त्याचे लायसन रद्द करण्यास मी विभागाला सांगणार आहे. तुम्ही बनवलेले रील वगैरे खपवून घेतले जाणार नाही. मला कुणालाही टार्गेट करायचे नसून सगळ्यांना सारखा नियम लावणार आहे. इथे बदल झाला पाहिजे हे मला आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना जाणवायला हवं, असं अजितदादा यांनी म्हटलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आपापले चारित्र्य स्वच्छ ठेवा. जनमानसात आपली प्रतिमा चांगली ठेवा. आपल्या आजूबाजूला चुकीच्या प्रवृत्तीची रोख राहत कामा नये. पोलीस विभागात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. महायुतीच्या कुणाकडूनच होऊ देणार नाही. मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेंनाही विनंती करणार आहे की कुणी कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही. हे नव्याने 9 दिवस नसून हे सातत्य पुढे राहिले पाहिजे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.